ठीक आहे, पहिलं तर आपण बघू आतापर्यंत आपण काय केलं. ठीक आहे ना. मग आता जाणार आपण Node.js 50 बॅच नंबर ए. ठीक आहे. मग प्रोजेक्ट कुठे आहे आपला? ई कॉमर्स प्रोजेक्ट म्हणून. आणि ई कॉमर्स प्रोजेक्टची फोल्डर आहे, त्या फोल्डरला आपण करणार CMD. ठीक आहे. CMD केल्यानंतर आपण काय करणार याला, की जे काही आपलं फोल्डर आहे तो फोल्डर VS कोड ओपन करणार. त्यासाठी कमांड काय आहे? कोड पेस्ट डॉट. ठीक आहे. ह्या कमांडने काय झालं, की जो काय आपला प्रोजेक्ट होता, प्रोजेक्ट कुठे ओपन झाला? जो काय VS कोडला ओपन झाला. ठीक आहे ना. मग VS कोड मध्ये आपण काल काय केलं होतं, की प्रोजेक्ट मध्ये, ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रोजेक्टला रन करू. रन करण्यासाठी जाऊ आपण CMD मध्ये, आणि CMD मध्ये मी कमांड टाकतो nodemon index.js. ठीक आहे, झाला एक्झिक्यूट आपला प्रोग्राम. आणि जो काय प्रोग्राम एक्झिक्यूट झाला आहे त्याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार? ब्राउझरला. आणि ब्राउझरला मी टाकतो localhost:1000. ठीक आहे. असे काहीतरी आपली साईट ओपन झाली. ठीक आहे ना. ठीक आहे, ही झाली युजर साईटची, आहे की नाही. आणि दुसरा आपण बनवला होता ऍडमिन पॅनल. त्यासाठी localhost:1000/admin. याने काय झालं, की जो काय आपला ऍडमिन पॅनल होता तो पॅनल ओपन झाला. मग युजर साईट मध्ये आपण काल काय काम केलं, की जे काही म्हणजे वेबसाईट मधला मोबाईल नंबर होता, जसे की कंपनी नेम, अजून जसं काय आपण ईमेल ऍड्रेस, त्यानंतर आपण ईमेल, कॉन्टॅक्ट, व्हॉट्सअप नंबर, जे काही सोशल मीडिया आयकॉन होते त्यांचे लिंक्स आणि ऍड्रेस, आपण हा काय केलता, आपण डायनॅमिक केलता. डायनॅमिक म्हणजे काय, की आपण ऍडमिन मध्ये चेंजेस केले थोडेफार, की जसं की मला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, मोबाईल नंबर चेंज केला आणि सेव्ह कंपनी केलं. मग इकडे चेंजेस केल्यानंतर चेंजेस कुठे होतात? जी काय आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, जी काही युजर साईटची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला चेंजेस होतात. जसं की मी आता मोबाईल नंबर चेंज केलता, मोबाईल नंबर चेंज झाला. ठीक आहे ना. असं आपण काहीतरी इम्प्लिमेंट केलं, बरोबर. झालं नाही का? हा ठीक आहे. आपण कॅरेक्टर, आपण त्याची साईज आपण काय केली, लिमिटेड टाकली. ठीक आहे, त्यामुळे जास्त होत नाही. ठीक आहे. असं आपण काल काहीतरी इम्प्लिमेंट केलं होतं. ठीक आहे, एवढं सर्वांचं झालं असेल असं मला वाटतंय. मग आज आपण काय करू, की थोडे पुढे जाऊ. पुढे जाण्यासाठी पेजवर आपण एकदा पाहू. काय पेजवर तुम्हाला हा दिसतोय स्लायडर म्हणून काहीतरी आहे, आहे ना? आहे ना स्लायडर. स्लायडर मध्ये काय समरी कलेक्शन आणि त्याचं काहीतरी डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे. आणि बटन शॉप नाव, शॉप नाववर क्लिक केलं मी कुठे जातोय, की shop.html पेजला जातोय. त्यानंतर मी दुसऱ्या स्लायडरला गेलो, तिथे काय शॉप इट नाव आणि कलेक्शन वेगळे. ठीक आहे ना. म्हणजे हे कसं आहे, की आता आता हिवाळा चालू आहे, हिवाळ्याचे आपण तुम्ही आता अमेझॉनवर गेलात, अमेझॉनवर गेला किंवा फ्लिपकार्टवर गेलात, असे काहीतरी स्लाइडर स्क्रोल होत चालतात ना. काय काय असतात त्याचे, डिस्काउंटचे किंवा ऑफरचे असतात. ठीक आहे ना. मग जी काय आपला हा स्लायडर आहे, स्लायडरला आपण काय करू, डायनॅमिकली बनवू. म्हणजे कसं, की मला वाटलं हा स्लायडर मध्ये चेंज करायचा आहे, चेंज करता आला पाहिजे. मला वाटलं आता माझ्या वेबसाईट मध्ये ऑफर द्यायची, की 50% डिस्काउंट द्यायचा, दिवाळी आली म्हणून. त्याचा एक मी बॅनर काय करणार, इथे शो करणार. ठीक आहे ना. पण बॅनर शो करण्यासाठी मी कोडमध्ये तर जाऊ शकत नाही. जो काय आपला कंपनीचा मॅनेजर आहे तो काही कोडमध्ये जाऊ शकत नाही. मग त्यामधून आपण काय करणार, की जे काय आपलं ऍडमिन पॅनल आहे, ऍडमिन पॅनल मधून ऍक्सेस देणार. ठीक आहे ना. जसं की आपण काय केलं, की मोबाईल नंबर कुठे केलाय, ऍडमिन पॅनल मध्ये चेंजेस केले, की कुठे चेंजेस होतात, की आपली जी काही युजर साईट आहे, युजर साईटला होतात चेंजेस. ठीक आहे ना. मग त्याच प्रकारे आपण काय करणार, की जो काय हा स्लायडर आहे, स्लायडरला आपण काय करणार, ऍडमिन पॅनल मधून ऍक्सेस करणार. ठीक आहे ना. मग ऍडमिन पॅनल मधून ऍक्सेस करण्यासाठी आपण काय काय ऍक्सेस करणार, जे काय आता हे यात काय टायटल आहे. ठीक आहे ना. आपण टायटल बोलू शकतो ना ह्याला, ह्याला टायटल बोलू शकतो. ह्याला परत डिटेल बोलू शकतो. जी काय लॉरियम लिहिलंय त्याला आपण डिटेल बोलू. परत त्यानंतर एक बटन आहे. ठीक आहे. आणि बटनला काय राहणार, बटनवर क्लिक केल्यावर बटन कुठेतरी जातंय आपल्याला, म्हणजे कुठेतरी नेत आहे. त्यासाठी काय राहील, बटनची URL राहील. आणि त्यानंतर जे काय हा बॅनर आहे, पूर्ण हा बॅनर, बॅनर एक राहील, म्हणजे काय, एक इमेज राहील. मग कोणकोण वाटतात, एक टायटल, एक टायटल डिटेल्स,
बटन टेक्स्ट आणि बटन डिटेल म्हणजे बटन URL आणि एक राहील आपली इमेज, स्लाइडर इमेज. ठीक आहे. मग एवढं आपल्याला काय करायचे, डायनॅमिकली बनवायचे. डायनॅमिकली म्हणजेच काय, की आपण ऍडमिन पॅनल मधून ऍक्सेस करणार. ठीक आहे. ऍडमिन पॅनल मध्ये ऍक्सेस करण्यासाठी काय केलंय आपण, एक डॅशबोर्डचं आपण सध्या एम्प्टी ठेवलंय, कारण ते जर लास्ट डॅशबोर्ड मध्ये आपण लास्ट काम करणार आहे. डॅशबोर्ड मध्ये काय राहणार, आपले ग्राफ वगैरे राहणार, आपले प्रोडक्ट्स किती तर, त्यामुळे आपण जेव्हा प्रोडक्ट वगैरे ऍड करतो तेव्हा आपण डॅशबोर्डचं काम करतो. मग अबाउट कंपनीला काय केले आपण, एक अबाउट कंपनीची काय इन्फॉर्मेशन आहे थोडक्यात. ठीक आहे ना, जी छोटी छोटी इन्फॉर्मेशन आहे, ऍड्रेस, ईमेल वगैरे, ते आपण अबाउट कंपनीमध्ये टाकलंय. मग ह्यानंतर मी काय करतो, अजून एक बटन घेतो आणि त्या बटनला नाव देतो मी स्लाइडर म्हणून. ठीक आहे ना, स्लाइडर देऊन आपण, हा स्लाइडरच आहे ना, स्लाइडरच बोलतात ना याला. ठीक आहे. मग मी काय करतो, ऍडमिन पॅनल मध्ये काय करतो, एक बटन देतो आणि त्या बटनला नाव देतो मी स्लाइडर. मग त्या बटनला नाव देण्यासाठी मी जातो कोड मध्ये. आज आपल्याला काम कुठे करायची, ऍडमिन पॅनलला. मग मी जातो राऊट मध्ये. राऊट मध्ये आल्यानंतर, राऊट मध्ये नाही जात, की आपलं काम आहे आता नावबार मध्ये. नावबार मध्ये एक बटन टाकायची, म्हणजे कुठे, की जो आपला हा नावबार आहे, नावबार किंवा फुटर, जो का हा वरचा पार्ट आहे नावबारचा आहे, आणि जो काय हा मधला पार्ट आहे हा कोणता आहे, फुटरचा आहे. मग आपण नावबार मध्ये जाऊन मी एक बटन क्रिएट करतो. मग बटन क्रिएट करण्यासाठी जाणार मी ऍडमिन व्ह्यू मध्ये, व्ह्यू मध्ये ऍडमिन मध्ये, आणि त्यामध्ये आलो मी नावबार मध्ये. मग सर्च करतो अबाउट कंपनी कुठे, अबाउट कंपनीच्या खालीच मला काय पाहिजे, बटन पाहिजे. ठीक आहे. इथे राहिले डॅशबोर्ड, आणि डॅशबोर्ड नंतर काय इथे अबाउट कंपनी आहे ना, अबाउट कंपनीच्या खाली मला पाहिजे एक बटन. ठीक आहे ना, आलंय, चेक करू आपण. आणि मी इकडे आल्यानंतर मी काय केलेलं, रिफ्रेश, बटन तर आलंय, बटन तर आले, पण बटनला मला नाव चेंज करायची. मग नाव काय देणार आपण, नाव काय देणार, स्लाइडर. ठीक आहे. स्लाइडर दिले, आणि मी स्लाइडरवर आउटपुट पेजला आलो, ह्याला रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आलंय स्लाइडर, आणि मी स्लाइडरवर क्लिक करतोय, तो कोणत्या पेजवर जातोय, अबाउट कंपनी. कारण का जातोय, की जे आपण बटन बनवले, बटनला URL काय दिली आपण, अबाउट कंपनी. मग मी त्या अबाउट कंपनीच्या जागेवर स्लाइडर देतो. ठीक आहे. म्हणजे जो काही युजर आहे, युजरची बटनवर क्लिक केलं स्लाइडरवर, मग युजर कुठे जाणार, स्लाइडरवर क्लिक केलं, कुठे आले, ऍडमिन मध्ये, स्लाइडर मध्ये. ठीक आहे. URL आहे ते आपण URL क्रिएट करून घेऊ. कुठे URL बनवणार आपण, हे ऍडमिन डॉट जीएस मध्ये. मग मी ऍडमिन डॉट जीएस मध्ये आलो, आणि त्यामध्ये मी राऊट बनवतो. राऊट म्हणजेच एक URL. मग ऍप डॉट, ते राउटर आहे, सॉरी, राउटर आहे, राऊट डॉट गेट, आणि राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये डबल कोलन आणि स्लॅश. स्लॅश काय, जेव्हा आपण URL बनवतो तेव्हा आपण हे देत नाही, ऍडमिन देत नाही. जेव्हा आपण कॉल करतो त्याला, तेव्हा आपण काय करतो, ऑलरेडी हा मध्ये ना, मग ह्याला ऍडमिन द्यायची गरज नाही. आणि जो आपण इकडे URL टाकली, की जसं काही नावबार, नावबार मध्ये आलो, तर नावबार कुठे, नावबार मधून सांगायची की ऍडमिन मध्ये, स्लाइडर मध्ये जा, हे URL चेक कर. मग ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये मी टाकतो स्लॅश स्लाइडर, कोमा देऊन एक फंक्शन घेतो, आणि फंक्शनला मी सांगतो एक रिक्वेस्ट असेल, आणि दुसरं काय राहील, रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल मी त्याला रेंडर करतो. रेंडर काय करणार आपण सांगा, रेंडर काय करणार, एक आमची फाईल राहणार, कुठे राहणार ती, ऍडमिन फोल्डर मध्ये, म्हणजे व्ह्यूज मध्ये. ठीक आहे. जी काही EJS फाईल असतात ते कुठे असतात, व्ह्यूज मध्ये. मग ह्याला आपण सांगितले व्ह्यूज मध्ये, व्ह्यूजची आपण URL टाकत नाही ना, मग डायरेक्ट पुढे ऍडमिन मध्ये, ऍडमिनच्या आतमध्ये माझी एक फाईल राहणार. कोणती फाईल राहणार, स्लाइडर डॉट EJS. आणि जी काही EJS फाईल असेल तो आपण क्रिएट करून घेऊ. किंवा मी आउटपुट पेजला आलो, आणि ह्याला करतो मी रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर काय एरर भेटला मला, जी काय EJS फाईल आहे स्लाइडर, ती लोड नाही झाली. लोड नाही झाली म्हणजे ती एक्झिस्टच नाही ना. मग आपण जाऊ व्ह्यू मध्ये. व्ह्यू मध्ये आल्यानंतर मी युजरचं क्लोज करतो. आपल्याला ऍडमिन मध्ये काम करायचे. व्ह्यू मध्ये, ऍडमिन मध्ये आलो, आणि ऍडमिन मध्ये मी एक फाईल बनवणार. कोणती फाईल बनवणार, स्लाइडर डॉट EJS. आणि त्यामध्ये मी सिंपल काय करतो, जी काय आपलं नावबार असेल आणि फुटर असेल त्याला काय करतो मी इन्क्लूड करून घेतो. नावबार डॉट EJS, आणि जो काय आपला फुटरला मी इम्प्लिमेंट करून घेतो.
मग आउटपुट पेजला आल्यानंतर मी ह्याला रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर आलाय आपला, आलाय ना पेज. हे राहिलं अबाउटचं, हे राहिलं आपलं स्लायडरचं. URL पण चेंज झाली इथे. URL मध्ये काय आले, localhost:1000/admin/slider, म्हणजेच काय की ऍडमिन मध्ये स्लायडर पेजवर येतो सध्या. आणि मी अबाउट गेलो काय आलंय, अबाउट कंपनी. ठीक आहे, अबाउट कंपनी मध्ये जी छोटी छोटी इन्फॉर्मेशन राहील, आणि स्लायडर मध्ये काय राहील आपली, जे काय आपल्या स्लायडरचे चेंजेस करायचे ते टेक्स्ट राहतील. मग आपल्याला चेंजेस काय काय करायची, फर्स्ट राहील टायटल, डिटेल, डिटेल नंतर बटन, बटन टेक्स्ट राहील. ठीक आहे ना, म्हणजे बटनचं आपण टेक्स्ट काय टाकणार, बटनची URL, आणि लास्ट राहील एक इमेज राहील. ठीक आहे, मग तो आपण फॉर्म क्रिएट करून घेऊ. फॉर्म कुठे बनवणार आपण, जे काय आपलं स्लायडर पेज बनवले आपण ऍडमिन मध्ये, तिथे आपण काय करू, बटन बनवून घेऊ. ठीक आहे, जी काही पॅडिंग दिली ते आपण त्यालाच मी कॉपी करतो. स्लायडर घेतलं, स्लायडर नंतर मी काय करतो, जे काय आपला कंटेनर आहे, कंटेनरला मी काय करतो, एक कंटेनर बनवून घेतो. कारण आपण इथे बुटस्ट्रॅप यूज करतो ना, का CSS यूज करतो, त्यामुळे बुटस्ट्रॅपचं मी काय केलं, एक कंटेनर घेतो, आणि कंटेनरच्या आतमध्ये काय राहणार, एक आपला काय असतो कंटेनरच्या आतमध्ये, रो असतो. रोच्या आतमध्ये मग कॉल MD, सपोज मी घेतो 3 घेतो. ठीक आहे, आणि माझं एक वर टायटल राहील. H1 मध्ये मी टायटल, H1 मध्ये मी काय करतो, ऍड स्लायडर. ठीक आहे ना, आउटपुट पेजला आलो, ह्याला करतो मी रिफ्रेश केल्यानंतर आलंय बटन. ठीक आहे, डिझाईनला आपण थोडी डिझाईन देऊ. ह्याला डिझाईन देण्यासाठी मी थोडा बॅकग्राऊंड कलर देतो. ह्याला जो काय आपला कंटेनर आहे, कंटेनरलाच मी देतो BG व्हाईट. तुम्हाला जे वाटेल ते द्या, तुम्ही डिझाईन तुम्ही करू शकता. ठीक आहे, ह्याला मी पॅडिंग देतो, थोडीशी पॅडिंग दिली मी 5-4 दिली. ठीक आहे, ओके, आता बरं वाटतंय. ठीक आहे ना, आपल्याला वाटतंय ना हे अबाउट पेजवर आलो का, युजरने हे वर नाही गेलं तर कळेल इथे की कुठे येतो, ऍड स्लायडरवर आहे. अबाउट कंपनीवर गेलो, कोणता पेज आहे, अबाउट कंपनी. ठीक आहे, असं आपण H1 मध्ये फक्त राईट केले समजण्यासाठी. ठीक आहे, कॉल MD घेतला मी 3. मग पहिलं काय राहील आपलं, एंटर, की जी काय आपलं टायटल आहे, कोणतं टायटल, की सपोज हे टायटल समरी कलेक्शन आहे, ते नेम आपण. मग मी इथे एंटर, एक फॉर्म बनवून घेतो आपण सिंपल, आणि त्यासाठी मी एक इनपुट घेतो. इनपुटला टाईप राहील टेक्स्ट, आणि त्याला एक नेम देऊ आपण. त्याला नेम देतो मी टायटल म्हणून, आणि त्याला एक क्लास देणार. क्लास कोणता असणार आपला, फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, आपण आउटपुट पेजला येऊन ह्याला चेक करतो मी, आणि ह्याला रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आला एक. ठीक आहे, त्याची मी काय करतो, थोडीशी विड्थ वाढवतो. विड्थ म्हणजे कॉल MD मी 4 करतो. त्याला रिफ्रेश केले, ओके. मग नेक्स्ट फील्ड कोणती, अजून डिटेल्स आहे. ठीक आहे, डिटेल साठी काय घ्यायचं आपण, टेक्स्ट एरिया घ्यायचा. मग त्यासाठी मी काय करतो, एक कॉल MD, किती राहिला बाकीचा 6चा, एक जो काय 6 पार्ट राहिलाय, 12चा असतो ना, कितीच असतो, मग जो काय 8चाच घेऊन टाकू डायरेक्ट. आणि त्यासाठी मी एक घेतो स्लायडर डिटेल्स. ठीक आहे, आणि त्यासाठी मी एक घेतो टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरियाला नाव देतो, नेम देऊ आपण एक त्याला डिटेल म्हणून. ठीक आहे, डिटेलला डी आपला छोटा राहील, आणि त्याला एक क्लास देणार. क्लास देऊ आपण फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, अजून कोणता राहिला, एक बटन टेक्स्ट राहील. ठीक आहे ना, जे काय आपलं हे बटन आहे, कोणतं, जे शॉप नाव आहे, शॉप नामचं काय राहील, बटन टेक्स्ट राहील ना. मग इथे मी बटन टेक्स्ट एक म्हणून घेतो इनपुट. मग कॉल MD 4चा घेऊ. ठीक आहे, आणि त्यामध्ये मी घेतो एक इनपुट. इनपुटला टाईप राहील टेक्स्टच, आणि त्याला एक नेम देतो BTN टेक्स्ट. ठीक आहे ना, असं इथे आपण राईट करू बटन टेक्स्ट.
आउटपुट पेजला येऊ, याला चेक करू की कसा आपला शो होतोय का. ठीक आहे, इनपुट आलाय, टेक्स्ट एरियाचा बटन नाही आला कारण त्याला आपण क्लास दिला नाही. मग त्याला मी काय करतो, एक सिंपल क्लास देतो. क्लास राहील आपला फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, त्यानंतर राहील आपला बटन. मग ह्यानंतर काय घ्यायचं, बटनची जी काही URL असेल, म्हणजे बटनवर क्लिक केल्यानंतर बटन कुठे आपल्याला नेऊन सोडतंय त्याची एक काय राहील URL राहील. मग URL साठी मी काय करतो, जे काय बटनचं आहे ह्यालाच कॉपी करतो आणि ह्याला पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर काय करतो, मी बटन इथे URL राईट करतो फक्त, आणि जे काय आपलं ते नेम दिले त्याला नेम मध्ये मी पण बटन URL राईट केले. ठीक आहे, ठीक आहे ना. आणि लास्ट मध्ये काय आपली राहील, एक इमेज राहील. कोणती इमेज, की स्लायडर इमेज. त्याला घेऊ आपण, किती राहिले, 4 राहिले असते. ठीक आहे, आणि याला 4 घेतलं. त्यासाठी एक इनपुट घेतला, इनपुटला टाईप द्यायचा आपण फाईल, आणि त्याला एक नेम देतो. नेम काय देणार आपण, स्लायडर अंडरस्कोर इमेज, आणि त्याला एक क्लास देणार आपण की फॉर्म कंट्रोल. कशाला, आधी फॉर्म टाकायला नाही ना. ठीक आहे, आपण स्लायडर इमेज. काय झालं, झालाय फॉर्म क्रिएट आपला. टायटल आले, डिटेल आली, बटन टेक्स्ट, URL. अजून काय राहिले का, बस ना का राहिले अजून काही. ठीक आहे, बघू आपण. डिझाईन थोडी डल वाटते ना. ठीक आहे, राहून देऊ. मी तुम्हाला वाटेल ते डिझाईन घ्या, तुम्ही ChatGPT कडून घेऊ शकतात. आणि त्यानंतर मी काय करतो, बटन घेतो, कॉल MD12, आणि त्यामध्ये एक बटन घेतो. बटनला नाव देणार मी सेव्ह स्लायडर, नाही ऍड स्लायडर. आलंय बटन, आणि बटनला थोडीशी डिझाईन देऊ आपण. जी काय आपलं बटन राहील ती टेक्स्ट सेंटर, आणि बटनला एक क्लास देणार आपण BTN आणि BTN प्रायमरी. चेक करू, आउटपुट पेज आल्यानंतर रिफ्रेश केलं, आलंय बटन. ठीक आहे, यांची थोडीशी आपण हाईट देऊ. हाईट देण्यासाठी मी काय करतो, सिलेक्ट करतो ऑलच जे काय आपले आहे, कंट्रोल डी केल्यानंतर मार्जिन टॉप देतो मी 4 पिक्सल, आणि याला चेक करू. ओके, फक्त टेक्स्ट एरिया नाही दिला आपण, तर टेक्स्ट एरियाला पण मी देऊन टाकतो. कुठे टेक्स्ट एरिया, इथे राहील. ठीक आहे, याला द्यावं लागेल. मग मार्जिन टॉप 4 दिली, आणि बटनला देतो मार्जिन टॉप 5 देतो. ठीक आहे ना, मार्जिन टॉप 5. आउटपुट पेज लिहू, ह्याला चेक करू फॉर्म कसा क्रिएट झालाय. ओके फॉर्म, ठीक आहे ना, एवढा फॉर्म बस. आणि मी याला काय करतो, जो काय आपण कॉन्टेंट घेतलंय, कॉन्टेंटला सर्व मी एका फॉर्म मध्ये ऍड करतो. फॉर्म मध्ये ऍड करण्यासाठी जो काय आपला रो आहे, रोजच्या बाहेर एक मी फॉर्म राईट करतो. फॉर्मला ऍक्शन काय राहील, स्लॅश ऍडमिन आणि स्लॅश स्लायडर. ठीक आहे, आणि त्याला एक मेथड देणार. मेथड काय राहणार, आणि आपला जो काय फॉर्म आहे, फॉर्म मध्ये काय आपल्या एक इमेज आहे. मग इमेज साठी काय घेणार, NC टाईप, आणि त्यामध्ये मल्टीपार्ट स्लॅश फॉर्म डेटा. ठीक आहे, याचा एंड कॉपी करतो. कोणते हे का, ठीक आहे. आणि याला आउटपुट पेजला जाऊ, ह्याला करतो मी रिफ्रेश केल्यानंतर आलंय, आणि मी एक टायटल देतो सपोज हेच देतो सध्या. कॉपी नाही व्हायचं आहे. ठीक आहे, आपण देऊ काहीतरी एक, मी देतो ABC. त्यानंतर डिटेल टाकतो मी, डिटेल्स. ठीक आहे, इथनच कॉपी करतो काहीतरी. टेक्स्ट आपल्याला पाहिजे फक्त. हा, टेक्स्ट कॉपी केला आणि डिटेल मध्ये टाकून दिला. आणि बटनला आपण काय देऊ, आपण शॉप नाव, आणि त्या बटनला URL देणार आपण काय देतो, https:// त्याला आपण टाकूया YouTubeला पाठवू .com. ठीक आहे ना, समजण्यासाठी फक्त आपण YouTubeला देऊ पाठवून.
URL टाकली आणि एक इमेज घेणार, स्लायडरची इमेज घेण्यासाठी मी काय करतो, डाउनलोड करू का एखादी. ठीक आहे माझ्याकडे नोट.js ची, मी हेच ऍड करतो. ठीक आहे, इमेज आली आणि काय केलं, ऍड स्लाइडर केलं. ऍड स्लाइडर केल्यानंतर डेटा कुठे गेला, स्लॅश ऍड स्लाइडरला. म्हणजे आपल्याला काम कुठे करायचे, ऍडमिन मध्ये. आणि ऍडमिन मध्ये आपण जाऊ. ऍडमिन मध्ये गेल्यानंतर मी काय करतो, admin.js मध्ये आलो आणि त्यामध्ये एक राऊट बनवणार आपण. राऊटला काय नाव देणार, राऊट डॉट पोस्ट. आणि त्यामध्ये राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये स्लॅश, आणि स्लॅश काय राहणार, ऍडमिन स्लाइडर का ऍडमिन नुसतं स्लाइडर राहणार, काय राहणार की जो आपण स्लाइडर दिलाय स्लाइडर राहणार. त्यानंतर कोमा देऊन एक फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, आणि दुसरा राहणार रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल सेंड करू. ठीक आहे, आणि जो काही डेटा आला तो कशात आला, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग चेक करू की डेटा कन्फर्म येतोय का. ह्याला रे काय झालं, अरे ठीक आहे डेटा आलाय. का बरं डेटा नाही आला, यामध्ये तर मी भरलाय ना डेटा, का बरं डेटा नाही आला. बॉडी पार्सल दिलंय ना, चेक करायचे. कुठे इंडेक्स फाईल मध्ये आपण काय काय राईट केले. ठीक आहे, मी बॉडी पार्सल राईट केले ना, का बरं डेटा नाही आला, का बरं नाही आला. सांगा ना, बेसिक. पेज काय झालं, मी एक एबीसी भरला, एबीसी नंतर मी एक टेक्स्ट भरतो यामध्ये, आणि त्यानंतर बटन शॉप नाव, त्याची एक URL देतो आणि एक इमेज सिलेक्ट करतो. इमेजला एक्सेप्ट देण्याचं कारणच काय, इमेजला फक्त आपण कोणती टाईपचा इमेज घ्यायची आपल्याला, त्यासाठी आपण ऍक्सेप्ट देतो. पण मी इमेज सिलेक्ट करतोय ना, एक सिलेक्ट, त्याला इमेज भेटली, केलंय डेटा सेंड. डेटा का नाही आला, आपण बॉडी पार्सल राईट केली इथे. ऍडमिन मध्ये आलो, ऍडमिन मध्ये का बरं डेटा नाही आला, का नाही आला. ऑनलाईन मेंबर्स सांगा बरं, का बरं डेटा नाही आला. स्लो जाऊ, आपल्याला आज एवढी चेक करड ऑपरेशन घ्यायची, जास्त काही नाही घेणार आपण. काही नाही केलं, डेटाबेसला सेव्ह करण्याच्या नंतर, फॉर्म मधून डेटा भेटल्यानंतर आपण डेटाबेस मध्ये सेव्ह करणार. इमेज येते पाहिजे का, ठीक आहे, इमेज येऊ, आपण चेक करू. इमेज कशात आली, रिक्वेस्ट डॉट इमेज फाईल्स मध्ये आले का, दमाने जाऊ, आपल्याला काही नाहीये. इमेज पण नाही आली, का बरं, काय चुकलंय का यामध्ये, फॉर्म मध्ये. कुठे आपला नाववरची गरज नाही, मिळालं रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, यामध्ये ऍक्शन वगैरे काय बरोबर आहे ना सगळं, काय चुकलंय का बरं नाही येत सांगा. तुमच्या समोर कोड राईट केला ना, एक फॉर्म घेतला आणि फॉर्मला फक्त काय दिलंय सांगा आता मला पण सांगता येणार, सांगा तुम्ही फास्ट. स्लो जाऊ आपण, काही अडचण नाही आपल्याला, काही नाहीये. एवढंच ऑपरेशन घ्यायचे आज, स्लायडरच फक्त घ्यायचे आपल्याला. आता हा डेटाबेसला सेव्ह करणार आपण, आणि युजर साईडला फक्त शो करणार आहे, तिथं राहणार सिलेक्टची क्युरी, बस. फक्त तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे, प्रोजेक्ट ह्यासाठीच असतो मी. तुम्हाला येतंय, फक्त तुमचे छोटे छोटे मिस्टेक होतात, कुठं स्पेलिंग मिस्टेक होतात, कुठं तुम्ही डॉट ऍड करतात, बस. कनेक्शन कशाचं कनेक्शन, फिर क्या गलती हो गई है सांगा. फाईल अपलोडची पण काय करू, ठीक आहे, जो काय आपल्याला डेटा भेटतोय, डेटाची आपल्याला काय करायची, डेटाबेस मध्ये स्टोअर करायची. मग डेटाबेस मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक टेबल बनवायला लागेल. मग सिंपली मी काय करतो, मी डायरेक्टली आज ChatGPT कडून टेबल घेतो, ठीक आहे ना. आता ChatGPT देता तर घेऊ आपण, आणि ChatGPT जी काय डेटा भेटला तो मी डेटा देतो,
आणि त्याला एक प्रॉम्प्ट सांगतो. प्रॉम्प्ट द्यायला लागेल. प्रॉम्प्ट काय देणार आपण? क्रिएट टेबल आणि एंटर करून टाका. ठीक आहे, भेटला एक टेबल आपल्याला. आणि जो काय टेबल भेटलाय टेबल आपण करू कॉपी आणि कुठे रन करणार आपण? वर्क बेंच मध्ये. मग वर्क बेंचला ओपन करू आणि जे काय आपल्याला टेबल बनवलंय आपण ChatGPT कडून घेतलाय त्याला करू आपण रन. प्रोजेक्टला करू यूज आणि यूज केलं. हाच प्रोजेक्ट आहे ना आपला डेटाबेस. काय झालं? डेटाबेस ऑलरेडी, अरे यूज करायचा असतो का? विसरलो, मी पण विसरतोय. त्यामुळे म्हणतोय सांगा तुम्ही मला. ठीक आहे, डेटाबेस यूज केला. डेटाबेस यूज केल्यानंतर जो का आपण एक टेबल आणला होता ChatGPT कडून क्रिएट करून, तो टेबल घेऊ. मग आता आपल्याला थोडेफार चेंजेस करायचे असले चेंजेस करू आपण. मग काय चेंजेस करणार आपण? जे काय हा बॅनर नाव आहे, बॅनर नाव आपण चेंज करू. आपण टाकणार स्लाइडर. ठीक आहे ना, स्लाइडर टाकला. अजून काय चेंजेस करायचे? ह्यामध्ये आपली इमेज येत नाही. पेलिंगला काय करायचं बरं? ठीक आहे, आणि ह्यामध्ये आपली एक इमेज राहणार. कोणती इमेज राहणार? ठीक आहे, स्लाइडर इमेज आहे. स्लाइडर इमेज करू एक आणि त्याला टाईप देऊ आपण. कोणता टाईप देणार? टेक्स्ट देणार. ठीक आहे, झालाय आपला टेबल क्रिएट. आणि टेबलला आपण क्रिएट करून घेऊ. फिलिंग बरोबर आहे स्लाइडरची. ठीक आहे, झाला टेबल झाला क्रिएट. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर जो आपल्याला डेटा भेटतोय, कोणता डेटा? हा डेटा भेटतोय. आपण हा काय करणार? डेटा स्टोअर करणार. मग स्टोअर करण्यासाठी जेव्हा आपण ऍडमिन मध्ये आल्यानंतर एक मी व्हेरिएबल बनवतो. व्हेरिएबल काय बनवणार? where d इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी. आणि त्यामध्ये मी एक SQL क्वेरी राईट करतो. सांगा बरं मला इन्सर्टची क्वेरी. आता इन्सर्ट इंटू, बरोबर, फिलिंग स्लाइडर. आणि त्यानंतर काय राहतं? राऊंड ब्रॅकेट. मग कोणत्या कोणत्या आपण व्हॅल्यू स्टोअर करणार ते व्हॅल्यू आपण देतो. मग पहिली काय व्हॅल्यू? ठीक आहे, मी तेच कॉपी करतो. टायटल आहे, दुसरं डिटेल्स आहे, बटन आहे आणि त्यानंतर URL. ठीक आहे, जे डेटाबेस मध्ये आहे तेच आपण सेम काय करतो इथे पास करून देऊ. मग पहिलं राहील, अरे टायटल नाही आलं का? टायटल, त्यानंतर डिटेल्स आणि त्यानंतर अजून काय? बटन टेक्स्ट आणि त्यानंतर बटनची URL आणि लास्ट आहे आपली स्लाइडर अंडरस्कोर इमेज. आणि त्यानंतर एक आपला कीवर्ड राहतो. कोणता कीवर्ड? व्हॅल्यू आणि राऊंड ब्रॅकेट. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो? जे काय आपल्याला बॉडीमध्ये डेटा भेटतोय तो डेटा आपण काय करतो? पास करून देतो. ठीक आहे, मग पहिला डेटा भेटलाय मला टायटल. मग मी तो टायटल पास करून देतो. डी डॉट, जे काय आपल्याला टायटल भेटलंय तो टायटल मी पास करून देतो. आणि त्यानंतर डी डॉट डिटेल. ठीक आहे ना, डिटेल एक पास करू. त्यानंतर डी डॉट त्यानंतर आपल्या डिटेल बटन टेक्स्ट भेटले, टेक्स्टला पण पास करू. त्यानंतर बटन URL असेल आय थिंक, बटन URL. ठीक आहे, आणि त्यानंतर लास्ट काय आहे आपलं? स्लाइडर इमेज आहे, डी डॉट इमेज. बरोबर, ठीक आहे ना. झाली का आपली क्रिएट क्वेरी? झाली झाली, बरोबर आहे ना. रन करायची का आता? बरोबर आहे का? का विसरला? इमेज नाही का? ठीक आहे, इमेज आता आपण आपल्याला इमेज कशात आली? रिक्वेस्ट डॉट फाईल मध्ये आले. मग इमेज आल्यानंतर आपण 2 स्टेप मध्ये काम करतो. किती स्टेप मध्ये काम करतो आपण? 2 स्टेप मध्ये. मग स्टेप 1 मी राईट करतो इथे. स्टेप 1 आहे आणि स्टेप 1 मध्ये आपण काय करतो की जी काय आपल्याला इमेज भेटते इमेजला आपण नाव देतो. ठीक आहे ना, बरोबर ना.
मग मी इथे काय करतो, एक इफ लिहितो आणि इफ मध्ये रिक्वेस्ट डॉट फाईल्स आली तर त्याला काय करायचे, नाव द्यायची. ठीक आहे ना. मग नाव देण्यासाठी मी काय करणार, एक व्हेरिएबल घेतला आणि फाईल नेम देतो मी त्याला. फाईल नेम इक्वल टू, त्याला एक नेम देण्यासाठी आपण जावास्क्रिप्टचं फंक्शनचा यूज करतो. विसरला तुम्ही, प्रॅक्टिस करत नाही. डेट डॉट नाव आणि राऊंड ब्रॅकेट, त्यानंतर प्लस असं काहीतरी द्यायचो, बरोबर ना. आणि त्यानंतर रिक्वेस्ट डॉट फाईल्स, आणि जे काय आपण फाईलला नेम पाठवलं होतं, काय नाव दिलं तर आपण कोणत्या नेमने आपली इमेज येते, स्लाइडर इमेज, आणि ते नाव आपण पास करणार. तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत. इथे डॉट द्या, आणि डॉट दिल्यानंतर काय त्याचं डॉट नेम. ठीक आहे, नेम लिहू आपण आणि ह्याला क्लोज. ह्याने काय म्हणणार, त्याला एक युनिक नाव भेटणार. आणि नाव भेटल्यानंतर आपण त्याला काय करत होतो, पब्लिक फोल्डर मध्ये अपलोड करत होतो. ठीक आहे ना. मग त्यासाठी काय, रिक्वेस्ट डॉट फाईल्स, आणि जे काय आपलं इमेजचं नाव होतं ते इमेजचं नाव, आणि डॉट देऊन एक मूव्ह फंक्शन. आणि मूव्ह फंक्शनला आपण सांगायचो कुठे सेव्ह करायची, पब्लिक स्लॅश, आणि ते कॉमा देऊन एक फाईल नेम आपण पास करायचं. ठीक आहे, बरोबर ना. आणि जो आपण फाईल नेम राईट केलं होतं ते आपण डेटाबेसला काय करतो, पास करून देतो. ठीक आहे, इथे आपण पास करणार फाईल नेम, आणि जो काय डेटा भेटेल तो डेटाला आपण काय करू, एकदा एसक्यूएल ची क्वेरी प्रिंट करून पाहू. आउटपुट पेजला आलो. आउटपुट पेजला आल्यानंतर मी केलं रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला एसक्यूएल क्वेरी राईट झालेली दिसते. ठीक आहे ना. मग चेक करू की आपला जी काय पब्लिक फोल्डर होता, पब्लिक फोल्डर मध्ये आपली इमेज आली का नाही, आली, इथे आली ना. पण तुम्ही बघू शकता आता इमेज आले आपल्या पब्लिक फोल्डर मध्ये, किती भरपूर फाईल आहे. आता कोणती ऍडमिनची फाईल आहे, सीएसएस ची फाईल आहे, जशी की आयकॉन, इमेजेस, जीएस ची फाईल आहे. मग इमेज आल्यानंतर आपल्याला भरपूर फाईली होत्या. ठीक आहे, तो कॉन्सेप्ट घेऊ नंतर, नाही तर ठीक आहे, पुढच्या सेपरेट फोल्डर बनवायचा होता. ठीक आहे, सध्या आपण राहून देऊ. आता आपली क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला करणार आपण रन. मग रन करण्यासाठी डेटा इक्वल टू अवेट EXE, आणि EXE ला आपण काय करणार, एसक्यूएल क्युरी पास करून दिली. आणि जो काय डेटा सेव्ह होईल, जो डेटा भेटेल डेटाला मी सेंड करतो. अवेट यूज केले, असिंग पण राईट करून घेऊ, असिंग, आणि आउटपुट पेजला आल्यानंतर ह्याला केलं मी रिफ्रेश केल्यानंतर काय झालं, आपल्याला एक इन्सर्ट आयडी आलाय, त्यानंतर सर्व्हर स्टेटस आलाय. ठीक आहे, मग डेटा काय झाला आपला सक्सेसफुली सेव्ह झालाय डेटाबेस मध्ये. मग डेटा सेव्ह झाल्यानंतर मला युजरला कुठे पाठवायची, की रिडायरेक्ट करणार मी युजरला रिडायरेक्ट कुठे करणार मी, जी काही स्लॅश ऍडमिन मध्ये स्लाइडरला. आणि इकडे आलो नंतर मी ह्याला करतो रिफ्रेश केल्यानंतर युजर कुठे आला, अरे हे पेज सुटला, त्यामुळे आपण बॅक आलो. बॅक आल्यानंतर मी इथं रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर आपण मी एक डेटा भरतो, अजून डेटा भरतो ABC, त्याला टेक्स्ट देऊ आपण काहीतरी थोडासा. ठीक आहे, क्युरी नको, लोरेम देऊ, आणि त्या बटनला टेक्स्ट देतो मी शॉप नाव, त्याला एक URL देणार, आणि एक इमेज आपण काय करणार, एक इमेज देतो, जी काय आपली स्लाइडरची इमेज असेल ती इमेज. कुठे कुठे स्लाइडरची इमेज आहे का, नाही आहे आपल्याकडे. आणि ह्याला मी काय करतो, ऍड स्लाइडर केल्यानंतर डेटा झाला सेव्ह, आणि युजर कुठे आला, त्याच पेजवर गेला. ठीक आहे, डेटाबेस मध्ये चेक करू आपण डेटा एकदा कन्फर्म सेव्ह होत आहे की नाही. ठीक आहे, ह्याला मी कॉपी सर्च करतो इथे, आणि ह्यामधला मला पाहिजे टेबल मधला, अरे एकच टेबल आहे का, अल्ट्रास प्रोजेक्ट, ह्याला रिफ्रेश. ठीक आहे, स्लाइडर पेज मध्ये किती डेटा आलाय, 3 डेटा आले. ठीक आहे ना. मग जो काय हा डेटा आहे, आपण जो आपण ऍडमिन मधून डेटा भरतो, तो डेटा कुठे शो करायचा आहे आपल्याला, जी काय आपली युजर साईट आहे, युजर साईट मध्ये आपण डेटाबेस मध्ये काय काय स्टोअर केले, टायटल्स, डिटेल, टेक्स्ट, बटन टेक्स्ट, URL, आणि इमेज सेव्ह केली. जी काय हा डेटा आहे, डेटा फक्त आपण इथे सेव्ह करणार, शो करणार फक्त. कोणता पेज आहे हा, index.egs आहे. कोणता, index.egs. मग आपण आलो युजर मध्ये, आणि युजर मध्ये मी जातो, जे लागत नाही त्याला मी क्लोज करतो, पब्लिकला पण क्लोज केलं. आणि आपल्याला काम आहे आता कुठे, युजर साईटला. मग युजर साईटच्या मध्ये आलो. युजर साईट मध्ये आपल्याला कोणत्या पेजला डेटा पाठवायचा आहे, index.egs कुठे, इथे.
इंडेक्स डॉट इजेस कुठे युजरच्या आतमध्ये इंडेक्स डॉट इजेस आहे. मग ह्यामध्ये आपल्याला काय करायची की जो काही स्लायडरचा डेटा आहे तो डेटा काय करायचा आहे पास करायचा आहे. मग डेटा पास करण्यासाठी डेटा घेऊन यावं लागेल. मग घेऊन येण्यासाठी मी एक क्युरी राईट करतो, क्युरीला नाव देतो वेअर आणि इथे मी देतो स्लायडर इक्वल टू अवेट, जिथे आपण डेटा नाव देत होतो ना, जसे मी डेटा नाव दिलंय त्याला काय दिलंय मी नाव आता, म्हणजे स्लायडरचा डेटा आला तर स्लायडर मध्ये स्टोअर होईल. मग अवेट घेतले, अवेट नंतर EXE आणि EXEच्या आतमध्ये सिलेक्टची क्युरी. सांगा बरं सिलेक्टची क्युरी आता, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्लायडर. ठीक आहे, अरे हो लागली स्लायडर. ठीक आहे, आणि जो काय डेटा भेटन तो आपण काय डेटा काय करतो ओबीजे मध्ये पास करतो. मग कुठे ओबीजे इथे आहे, ओबीजे आपण ऑलरेडी एक बनवलेला आहे. मग आपल्याला त्या ओबीजे मध्ये काय करायचं की एक स्लायडर नावाचा पण डेटा पाठवायचा आहे. मग इथे काय करा तुम्ही कोमा द्या आणि त्या एक नेम द्या त्याला स्लायडर, आणि त्या कोमा देऊन मी काय करतो जो काय स्लायडरचा डेटा आहे तो पास केला, एकाच ऑब्जेक्ट मध्ये केला. आणि ऑब्जेक्ट काय केला आपण इंडेक्स फाईलला पास करून गेलाय. मग इंडेक्स फाईल मध्ये डेटा ऍक्सेस करण्यासाठी ह्या वर्डचा यूज करावा लागेल. मग इंडेक्स फाईल मध्ये जाऊ, इंडेक्स फाईल कुठे राहील युजर मध्ये, आणि युजरच्या आतमध्ये इंडेक्स डॉट EGS बरोबर. मग कुठे स्लायडरचा कंटेनर कुठे इथे आहे बरोबर ना. आता सध्या आउटपुट पेजला जाऊ आणि ह्याला किती करू चेक करू. स्लायडर किती सध्या 2 आहेत ना. मग जो काय आपल्याला एक स्लायडर काय करणार, एक स्लायडर घेणार आणि त्याला फॉर लूप मध्ये फिरवणार. ठीक आहे, जो काही दुसरा स्लायडर आहे त्याला आपण रिमूव्ह करू. मग पहिला स्लायडर कुठे चेक करायला लागेल. फीचर प्रोडक्ट्स नाही, हा पण नाही स्लायडर. रो कॉलम्स हा आहे, पण आपल्याला काय करायचं की एक कट करायचं आहे. आपण डायनामिकली फिरवणार ना लूप मध्ये, म्हणजे लूप मध्ये फिरवले एक आला तर एक ऍड होणार, दुसरा आला तर दुसरा ऍड होणार. आता सध्या 2 आहेत, एकच पाहिजे आपल्याला, एकाला काय करायचे रिमूव्ह करायचे. मग लूप आपण कुठे फिरवणार ते फक्त शोधतोय मी. मग इथे मी काय केलं क्लोज केलं. ठीक आहे, आता मेन कंटेनर पाहतोय मी, हा पण नाहीये, हा शोधतो, हा आहे का, हा पण नाही, का आहे. ठीक आहे, आता मेन कंटेनर शोधू फक्त आपण. यामध्ये दोन्ही क्लोज होतात ना, तो वरच्या मध्ये दोन्ही कंटेनर, आणि ह्यामध्ये काय फक्त हाय. मी ह्याला काय करतो, हा जो कंटेनर आहे सेकंड वाला याला रिमूव्ह करतो, एकदा रिमूव्ह करून चेक करू. ठीक आहे, हाच रिमूव्ह करतो सेकंड वाला. ह्याला मी कमेंट आउट करतो 2 मिनिट, आणि इकडे जाऊ आपण चेक करू. चेक केले, रिफ्रेश केल्यानंतर काय चेंजेस दिसतात का. ठीक आहे, त्याची डिझाईनच चेंज झाली, म्हणजे आपण चुकीचा करतो रिमूव्ह. ठीक आहे, ज्याचा खालचा कंटेनर तो कंटेनर मी रिमूव्ह करतो, म्हणजे रिमूव्ह म्हणजे कमेंट करतो 2 मिनिट. ह्याला करतो रिफ्रेश, रिफ्रेश केल्यानंतर काही चेंजेस दिसना मला, का झालाय चेंजेस काही, एक जण गेला ना. ठीक आहे ना, मग आपल्याला एकच रिमूव्ह करायचा होता. मग कोणता कंटेनर आपण रिमूव्ह करणार, म्हणजे हा जो कंटेनर आहे ह्या कंटेनर लूप मध्ये फिरवणार. काय करणार आपण, जो हा कंटेनर आहे ह्या कंटेनर काय करणार आपण लूप मध्ये फिरवणार. म्हणजे आपण इकडे चेंजेस केलो, काही चेंजेस झाला नाही, फक्त काय झालं एक स्लायडर रिमूव्ह झाला. ठीक आहे ना, मग एक स्लायडर रिमूव्ह झाल्यानंतर आपण काय करू, जो हा कंटेनर आहे ह्यालाच आपण रिमूव्ह करू, म्हणजे ह्यालाच फिरवू आपण. ह्याला कसं फिरवणार, स्लायडर डॉट मॅप, आणि त्यामध्ये राहणार एक फंक्शन, आणि फंक्शन मध्ये देणार एक रिक्वेस्ट, दुसरं देणार रिस्पॉन्स, आणि जो काही रिस्पॉन्स. ठीक आहे, अरे फंक्शन मध्ये काय राहतं, पहिलं जे काय आपलं आयटम, आणि दुसरं इंडेक्स नंबर साठी आय दिला. आणि जो काय आपला इजेक्सचा सिंटॅक्स आहे तो इजेक्सचा सिंटॅक्स क्लोज केला, ह्याला पण क्लोज करतो आणि ह्याला ओपन करतो. मग जो काही इजेक्सचा सिंटॅक्स आहे आपल्याला ह्यात जो काही लूप आहे त्या लूपच्या आतमध्ये फिरवायचा आहे. जो हा डिव आहे ह्या डिवला फिरवायची. ठीक आहे ना, मग काही जो कोणता ह्याला मी कमेंट आउट करतो 2 मिनिट, आणि ह्याला मी आउटपुट रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर तो स्लायडर आलाय. ठीक आहे ना,
ठीक आहे, स्लायडरला काही प्रॉब्लेम नाही. पण जो काय आपल्या व्हॅल्यू आपण पाठवल्या स्लायडर व्हेरिएबल मध्ये, ते आता कशा स्टोअर झाल्या, आयटम मध्ये, आणि त्यातनं आपण फक्त प्रिंट करत चालणार डेटा. ठीक आहे, यामध्ये आणि आता आपल्याला पहिलं टायटल प्रिंट करून चेक करू होतंय का कन्फर्म. जो काय आपला इजेसचा सिंटॅक्स आहे त्याला ओपन केला आणि त्यामध्ये आपल्याला आयटम मधून काय प्रिंट करायचे, आपल्याला टायटल, आणि जो इजेसचा सिंटॅक्स आहे त्याला क्लोज करू. इकडे आल्यानंतर मी याला करतो रिफ्रेश केल्यानंतर झालं, एबीसी आलंय, आलंय ना. हा पहिला एबीसी, आपल्या 3 डेटा आहेत डेटाबेस मध्ये. किती तर हा पहिला एबीसी आला, हा दुसरा आला, हा तिसरा एबीसी आला. हो, हा कोणता आहे त्यांचा, स्टॅटिक स्लाइडर आहे. ठीक आहे, टायटल प्रिंट केलंय, त्यानंतर आपण जी डिटेल होती ती डिटेलला पण आपण काय करू, प्रिंट करून घेऊ. ह्यांची जी काय स्टॅटिक लोरेम आहे त्याला मी करतो, आणि त्या जागेवर मी काय करतो, काय केले आपण, डिटेल्स. मग इकडे येऊ आपण, इकडे आल्यानंतर मी याला करतो रिफ्रेश केल्यानंतर आले, आपला आलाय ना, डेटा आलाय. ठीक आहे, मग ह्यानंतर जी काय आपलं अजून काय होतं, बटन टेक्स्ट होतं है ना. मग बटन टेक्स्ट कुठे, इथे शॉप इट नाव, त्या बटन टेक्स्टच्या जागेवर मी त्याचं आपलं नाव होतं btn_text असं काहीतरी राईट केलं. काय केलं, टेक्स्ट, बरोबर. मग इकडे नंतर रिफ्रेश करू, रिफ्रेश आल्यानंतर आलंय शॉप नाव. ठीक आहे, आणि बाकीचा आपण जो बी डेटा आहे तो सगळा प्रिंट करू. मग URL, बटनची URL कुठे कुठे, अँकर टॅग इथे है ना. अँकर टॅगला आपण जी काय बटनची URL आहे ते बटनची URL रिप्लेस करून टाकू. मग इथे बटन URL मी राईट केलं. ठीक आहे, झालाय डेटा. आता काय राहिले आपलं, इमेज. मग इमेज कुठे, इथे बॅकग्राऊंड इमेज आणि इमेज बॅनर. ठीक आहे, ठीक आहे, इथे आपण इमेजचा पार्ट टाकून देऊ. मग इथे आपण नाव दिलं इमेजला, काहीतरी नाव दिलं. काय नाव दिलं, स्लाइडर अंडरस्कोर इमेज. आणि याला करू आपण आउटपुट पेजला जाऊन याला करतो रिफ्रेश केल्यानंतर आलाय आपला स्लाइडर, पहिला स्लाइडर, दुसरा स्लाइडर, हा तिसरा स्लाइडर, आणि हा त्यांचा स्टॅटिक स्लाइडर. जो काही त्यांचा स्टॅटिक स्लाइडर आहे त्याला मी करतो रिमूव्ह डायरेक्टली. ठीक आहे, कोणता कंटेनर आहे, हा कंटेनर आहे. ह्या कंटेनरला मी इकडे आलो, जो लागतच नाही आपल्याला, स्टॅटिक तर लागतच नाही, त्याला मी डायरेक्टली रिमूव्ह करून टाकला. इकडे करू रिफ्रेश, आलाय डेटा. शॉप नावच्या बटनावर क्लिक केलं, कुठे जाणार आपण, आलो युट्यूबला, आलो ना, त्याची आपण URL दिली. ठीक आहे, आता मी काय करतो, डॅशबोर्ड मध्ये आलो, डॅशबोर्ड मध्ये आल्यानंतर मी नाव देतो बटनला. पहिला आपण काय करू, एक इमेज डाउनलोड करून घेतो. अरे तुम्हाला जिथे वाटेल तिथे तुम्ही URL टाका ना, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी इमेज टाकली, ती URL टाकली. ठीक आहे ना, तुम्हाला वाटेल तिकडे टाक. ठीक आहे, आपण एक इमेज घेऊ. ठीक आहे, तुम्ही म्हणता ते घेऊ, हे घ्यायची, अरे घेऊ ना, नको, हे घेऊ, तुम्हाला वाटेल ते घ्या, मला हेच, मी हेच घेणार आहे, मी हेच घेणार आहे. नाही नाही, तुम्हाला जे वाटेल ते घ्या, मला हेच पाहिजे. नाही, मला हेच पाहिजे, मी हेच घेणार आहे. हे लोकल वॉश केलं, आल्यानंतर मी काय करतो, फक्त एक मी आता डॅशबोर्ड ऍडमिन पॅनल मध्ये आलो, आणि ऍडमिन पॅनल मध्ये काय करतो, मी माझंच नाव देणार आहे. मी जे काय टायटल राहणार आहे, दत्ता नाव दिलं, एक डिस्क्रिप्शन देतो, डिस्क्रिप्शन मध्ये मी जो काही टॅक्स आहे तो देतो, आणि इथे मी काय देणार, नाव, बटनला नाव देतो बरोबर ना, असं काहीतरी देऊ आपण, आणि त्याला URL टाकू युट्यूबची, आणि एक इमेज घेणार. आता मी जस्ट डाउनलोड केलेली ती इमेज काय करतो, मी इकडनं ऍड करतो. ऍड केल्यानंतर ऍड स्लाइडर केल्यानंतर डेटा गेला इकडे, आणि मी वेबसाईट मध्ये आलो. वेबसाईट आल्यानंतर ह्याला गेलं मी रिफ्रेश, आणि जो काय माझा स्लाइडर आहे, आलाय का, आलाय, आलाय ना स्लाइडर. आता हा स्लाइडर मला वाटलं एक डिस्काउंटचा स्लाइडर करायचे, तुम्ही स्लाइडर डिझाईन करा आणि ऍड करा, फक्त बस, सिंपल. स्लाइडर रिमूव्ह करायचे, कोणते,
त्याचा कोड पहा ना, HTML चा कोड आहे तो. तुम्ही रिमूव्ह करू शकत नाही का आता? ठीक आहे, ऑनलाईन मेंबर समजलंय हे कसं केलंय आपण.